आणखीन संसाराची व्याख्या सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी संसाराची व्याख्या आणखीन थोडीशी पुढे नेली, परिष्कृत केली. काय असतं, पूर्वीच्या आचार्यांच्या पेक्षा उत्तर आचार्य असतात. काहीतरी आहे ना, उत्तर आचार्यानाम वाक्यम प्रमाणम असं. उत्तर आचार्यांचं वाक्य प्रमाण असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात सुधारणा केली त्या व्याख्येमध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नुसतं जन्म आणि मरण म्हणजे संसार नाही, जन्म मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. अशी गोवी आहे, ऐका गोवी. अगा उपजने आणि निमने हे सातची जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्म आणि मरण याला खरं मानणं म्हणजे संसार. ऐका बर का, जन्म आणि मरण हे शरीराला आहे का आत्म्याला आहे ना? शरीराला. जन्म आणि मरण शरीराला, आत्म्याला नाही बरं का. आत्म्याचं वर्णन असं केलं, न ज्या येते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा कधी जन्मतही नाही ना आत्मा कधी मरतही नाही. जन्म आणि मरण हे शरीराला आहे. आता मी पुढचा प्रश्न विचारतोय बरं का सगळ्यांना, ज्यांना ज्यांना उत्तर देता चालल्या. आपण शरीर का आत्मा? महाराज मंडळी सोडून मागचे आपण कोण आहे नेमके? शरीर आहोत का आत्मा आहे? बाबा बोला. आत्मा. तुमचं मत काय? आत्मा मानलं पाहिजे बरं का. मी बऱ्याच ठिकाणी जातो, लोक म्हणतात आम्ही शरीरच आहे म्हणतात. ज्या अर्थी तुम्ही आत्मा म्हणताय त्या अर्थी मी काहीतरी श्रवण केलंय. विठाला विठाला आपण शरीर नाही बरं का, आपण आत्मा आहे. पण आपण अज्ञानामुळे आपल्याला शरीर समजतो म्हणून सगळं दुःख मागं लागलं. जन्म मरण सुख दुःख कशामुळे मागं लागलं? देहाची वेगळे, आत्मज्ञान वेगळे पडे, तो माझा अंश आवडे थोडे पडे. हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाचे ओरवारा संतोषेशी. ज्ञानोबराय म्हणतात हा जीव परमात्मा रूप आहे. काय आपलं शास्त्र आहे बघा. आपलं शास्त्र आपल्याला सगळ्यांना सांगतं की तुम्ही मुक्तच आहात. मुक्त होता परी बळे झाला घेऊन या छंद माझे 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 घेऊन या छंद माझे मुक्त होता बंधनाची कल्पना केली असं बोलणं. ते गाढव असतात ना, ते कुंभार दादा त्या गाढवांना सकाळी चरायला सोडतात आणि संध्याकाळी आणल्यानंतर आपल्या अंगणामध्ये कुंभार दादा काय करतात, गाढव इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाजवळ जातात आणि असं बांधल्यासारखं करतात. बांधत नाही, बांधल्यासारखा अशी हालचाल करतात. गाढवाला वाटतात आपल्याला बांधलं, इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही. ते गाढव तसंच उभं राहतं दिवस रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी जरी काठी मारली तरी ते हलत नाही. त्याला असं वाटतंय मला बांधलंय. कुंभार दादा काय करतात, परत त्याच्या पायाजवळ जातात, असं सोडल्यासारखं करतात. सोडल्यासारखं केलं की ते पळायला लागतं. त्याला बांधलंही नाही आणि सोडलंही नाही. कोणाला? शास्त्र सांगतंय बरं का. मी म्हणतो जीवाला खरं आत्म्याला बंधने नाही आणि मुक्तही नाही. मन बंधनाची कल्पना करतं, मन मुक्ततेची कल्पना करतात. पुढे जाऊन सांगतो. आता तुम्ही उत्तर दिलंय बरोबर, पण मला वाटतं पुढचं उत्तरात तुम्ही चुकणार आहात. आत्मा एक आहे का अनेक आहे सांगा? हा, आत्मा एक आहे, बरोबर. हे तुम्ही चांगलं श्रवण केलं.